नमस्कार मंडळी, शब्दबिंदास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण एक आजीच्या बटव्यातली अनोखी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी तुमचा घसा जर खवखत असेल, तुम्हाला जर सर्दी आली असेल, तुम्ही आजारी पडला असाल तर करू शकता. तर ही रेसिपी कोणती आहे? चला तर मग बघू. तर आजची रेसिपी कोणती आहे ते आपल्या आईलाच विचारूया. आई, सांग बरं, ही कोणती अशी पौष्टिक आजीच्या बटव्यातली रेसिपी आहे? ही आहे मोदकाची रेसिपी. तर अशा प्रकारे आपण 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. इथं दालचिनी, मिरी, लवंग, जायफळ घेतलेलं आहे आणि इथे चवीनुसार गूळ घेतलेला आहे. हे सगळे आपण एकत्र वाटून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरच्या या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र वाटून घ्यायचं आहे. आता आपलं असं सुगंधित वाटण तयार झालेलं आहे. याचा वास तर खूप छान येतोय. मोदक ही खूप चविष्ट बनतील. तर चला तर मग आता आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला इथं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. पाणी घेऊन आता आपण पीठ मळून घेणार आहोत. थोडंसं कोमट पाणी घेऊन आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत. चला तर आपलं आता पीठ मळून झालं आहे. आता आपण याला तेल लावून थोडंसं पुन्हा मळून घेऊया. चला आता आपण याचे छोटे छोटे उंडे बनवून घेऊया. चला तर आता गोळे करून घेतलेले आहेत आपण. तर असे छोटे छोटे असे पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आपणाला. आता आपणाला यामध्ये सारण भरायचे आहे. आपण जसं मोदक करतो ना त्याप्रमाणेच हे करायचं आहे. खायला चविष्ट आणि गुणकारी आहेत हे मोदक. तुमचा जर घसा खवखवत असेल तर तुम्ही हे करून पहा. अशा प्रकारे आपण मोदक करणार आहोत. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, असं ठेवायचं आहे. चला तर मग आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया. चला तर मग आता सर्व मोदक आता आपण बनवून घेतलेले आहेत. 10 मिनिटापूर्वी गॅसवर पाणी तापवत ठेवले होते. पाण्याला आता चांगली उकळीसुद्धा आलेली आहे. आता वाफेवर आपल्याला हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत. चला तर मग हे शिजत आहेत तोपर्यंत आपण बघूया की बाहेर वातावरण कसं झालं आहे. बघू शकता, संध्याकाळचा टाईम आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे. नुकताच पाऊस थोडा पडून गेलेला आहे. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जवळजवळ 20 मिनिटे झाले आहेत आणि बघू शकता आपले मोदक किती सुंदररित्या वाफवून झालेले आहेत. तुम्ही गरम गरम वाफ येत असलेली पाहू शकता. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत हे आयुर्वेदिक मोदक.
खूपच चविष्ट बनले आहेत मोदक. तुम्हाला जर घसा खवखवत असेल, सर्दी आली असेल, पडसे झालं असेल तर हे मोदक तुम्ही नक्की बनवून खा. मी गॅरंटी देते की तुम्हाला नक्की आराम भेटेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. धन्यवाद.